काय ग माय 20-25 वर्ष झालं लग्न झालं या दुर्डीभर भाकरी आणि पातीलभर भाजी करू करू जीव कटाळून कटाळून गेला. काय करावं आणि काय नाही ग माय, लय वैताग आला ह्या भाजी भाकरीचा तर आपल्याला. आला होय? हो. बरं झालं आला. तुम्हाला चपात्या करायचे शिकवते. मला चपात्या करायच्या हा कळालं? हो. हा लय कशाबद्दल? लय मला वैताग आला ह्या चपात्या करायचा. थांबा तुम्हाला चपात्या शिकवते. चपात्या शिकवी? हा ह्या का हे पीठ मळलं या, हा ह्या का ही अशी चपाती करायची. हा. अगं जरा दमानं तरी कर की मग. हा होय का? अगं जरा दमानं तरी कर की. मग कसं शिकायचंय ती? काय पटा शिकवते की तुम्हाला. अगं पण कसं? हा कसं शिकली असं इतक्या पटापटा चपात्या केल्यावर? या कशा करायच्या रे? काय असं शिकायचं. उलताना खाली पडलं. उलताना खाली पडलं? आहे काय निर्मळ उलताना बी आहे का? होय का? ह्या काय असं बघ करायचं इकडे बघा. नाही ती बघतो का, पण उलताना काय भारी ठेवलंस का? ह्याला तेल नाही लागलेलं, ह्याला तूप नाही लागलेलं. आता मग तेल लावून चपाती उलटिल्यावर तुम्हाला काय लय गोरपान बेल न दिसन का उलताना? गोर पण उलताना? अगं पण हे तेल काय नाही लावलं उलटायला? ह्याला लावलंय की. कसं? सांगते की तुम्हाला कसं लावायचं ते. अरे लय गोल गरगरीत चपाती करायची ग. ह्या अशी बनवायची चपाती. तशी चपाती बनवायची? हा बरं 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 सांग. लय टायमाला आला बरं झालं. हा तशी लाटायची का? अशी टाकायची. आता तव्यावर टाकली शेकायची कशी ती बी सांग. हा हे काय अशी शेकायची. कशी? तशी उलटायची का? बर बर उलटी. आता ही काय असं तेल लावायचं. कसं? हे पटापटा अशी उलटायची अशी उलटायची बरं. हा ती अशी. झाली का तयार चपाती? हा झाली. मग अशी बनवायची. बनवितो का तशी, पण तू नीट समजून सांगायला गेलीस ना. कसं समजून सांगायचंय तुम्हाला? पण आता घेतलं ह्याचं पीठ ठेवलं त्याच्यावर आणि मला म्हणते की अशी चपाती करायची. आणि मग कशी आता तर मला पाहिल्यापासून नीट समजून सुधरून सांगणार तर कशी की बनवू? आता सुधरून सांगू का तुम्हाला? त्या बघा हे पीठ मळलं होता तुम्ही यायच्या अगोदर. मळलं होतं. तसं करायचं म्हणते. अगं मग तोंडानं सांग की, नुसतं हीच करून काय सांगायलीस? काय मग हे असं सांगायले. काय सांगायलीस? मला काहीच कळायला गेलं तर. पीठ घ्यायचं, असा हुंडा बनवायचा आणि मग तसं केव्हा सांगते? अशी चपाती लाटायची अशी, तिला तेल लावायचं ते असं. शिकली का ती चपाती? शेकायली की. आणि अशी पटापटा तेल लावून लाटायची टाकायची. बस खरी तुझी ती चपाती म्हणे की तेल लाटायचं आणि कुठे चपाती लाटायची ना असे ताळा टाकायचे, फळाणा करायचे, विस्ताना करायचे. चपात्या करायला नाही तर कुठे काय करायला माझ्या गाड हातात बांगली आली. आम्हाला लय वैताग आलाय ह्या भाकरी कारवानाचा. वैताग आलाय तुला? वैताग आलाय तर मग एक काम करावं की. काय काम करावा? किती दिवसापासून तरी म्हणतोय की दुसरी एक बाई आण, दुसरी एक बाई आण, दुसरी एक बाई आण, पण ती सोडून दिल्या. कुठं चपात्या करा कुठं भाजी करा म्हणायला लागली. बस करीत एकटीच. बसा इथं खाली. नसतोय आपण बसत. या आता तुम्ही जेवायला इथं. तुम्हाला कशी जेवाय देते बघा आता चांगल्या बेलण्यानं. शिकवायचं म्हणलं की उठून गेले तर आणि म्हण की मी बाई आहे का भर मला बांगड्या. म्हणजे बाईच्या जातीनं काही बी करायचं होय. चला गडी आता लय भूक लागली, मरणाचं खातो. बायकोला बोलू. बायको, अरे बायको, आणि झाला का नाही तुझा स्वयंपाक अजून? अरे आणखी मला मरणाची भूक लागली. ए बायको, अगं आणखी. सकाळी चपात्या शिका म्हणलं तर नाही शिकलाव का? आणि आता नाही प्लेट गिलास घेऊन बसला आरडायला बायको जेवाय दिलंय भूक लागली म्हणून. तसं करावं बी लागतं या, करू लागावं लागतंय मग खाया मागावं लागतं या. कुणी मोकळं नसतं आहे तर आणून द्यायला. अगं
येत नाही. मी काम धंदा करून येतोय किंवा पैसा पाणी कमवून आणतोय, हा घरात राशन पाणी आणतोय, आणि तू खुशाल मध्येच काय काम धंदा बी करा, स्वयंपाक बी करा, हा ती शोभत आहे का तुला? काम बी धंदा केला हा. आणि पैसा पाणी बी आणला तरी पण करावा लागतोय, स्वयंपाक बी बनवून खाऊ घालावा लागतोय, मला बी तुम्ही बी खावा लागतोय, काय नसतंय तसं. खरं हा उद्या म्हणजे तू धुणं बी धुवा, भांडे बी घासा, लेकरायचं हागणं मुतणं बी करा. बायकून अर्ध काम केलं की नवऱ्यानं बी अर्ध काम करावं लागतं या. असं आहे वय. हा म्हणजे मी आणि आता घरातलं अर्ध काम करायचं वय. मग आता तुम्हाला जेवायला देणारच नाही. हा हा अर्ध बराबर काम करायचं आणि जेवाय मागायचं. बर बर जाऊ दे बायको आता. हे बघ, आपण रोजच काय भांडणं करण्यात काय मतलब नाही. हा आपलं वय झाले, हा आपले लेकरं हवराली झाले, तर हा आपण जर रोज भांडणं करत बसलो तर ते लेकरांना ऐकलं की त्यांच्या डोक्यावर काय परिणाम होईल बघा. म्हणते आईला म्हातारे झालेत आमचे माय बाप, तरी अजून भांडणच करायचं. आता एक काम कर, लय भूक लागली मला, जा आणि मला जेवायला. मग काय काय करतेस की चपात्या केल्यास वाटतंय की, हो पुन्हा काय काय केलंस? भाजी बनवली होती, कशाची? चिकन बनवलं होतं. हं हा चिकन भाजी बनलीच हा, मला. भात बनवला होता, हम्म. खिचडी भात बनवला होता. बरोबर. मग काय कर, जा घरात 2-4 भाकरी, आलू चपातीने भाजी, आणि वाटे वाटे आपला भात घेऊन ये. म्हणजे कसं होतं, जेवण केलं की शेवटला माणसाला भात खवत असते. हा जा आणि ये घेऊन. जाऊ दे आपल्याला भांडण नको. तू म्हणतेस ना चपात्याशी, ठीक आहे, मी आता जेवण करतो आणि संध्याकाळी का नाही चपात्या शिकतो, भाकरी शिकतो, तू म्हणशील ते करतो. धर बरं भाकर, आणा बरं जाऊन. बरोबर नाही आता पाहिजे. लास्ट हिवडी बरं आता द्यायला जेवायला, हो. पुन्हा देणार नाही. हा जाण लवकर ये जरा. काय की? मला बी नवरा म्हणते आण खायला, मरणाचं खातो आणि संध्याकाळी हाय असं कर स्वयंपाक, कर स्वयंपाक. चलून देऊ.